जसं आता तुम्ही हे सगळे मुद्दे सांगितलेत, कायद्यामध्ये बदल होत आहेत आणि आवश्यकतेनुसार काही प्रमाणात बदलही होत आहेत. तर एक साधारण उदाहरण घेऊ आपण की महिलांना आता प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार, म्हणजे वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये समान अधिकार दिला गेला आणि तो बॅकडेटने दिला गेला. पण याच्यामुळे एक समाजात एक वेगळी प्रतिमा, म्हणजे प्रतिमा म्हणण्यापेक्षा त्याचे परिणाम असे आहेत की कुटुंब व्यवस्थेमध्ये एक भावा बहिणीचं नातं होतं, ते नातं मात्र आता संपत चाललंय आणि त्यात कोरडेपणा येतोय. असे काय काय अडचणी आहेत असं तुम्हाला वाटतं? वास्तविकप्रमाणे प्रदीपजी, ही प्रक्रिया आजची नाही आहे की स्त्रियांना स्थावर मिळकतीमध्ये अधिकार असावेत, स्थावर जंगमचं आपण म्हणू शकतो. ही प्रक्रिया 1937 साली ब्रिटिशांनी एक कायदा करून सुरुवात केली. अच्छा. ज्याला आम्ही असं हिंदू वुमन्स राईट टू प्रॉपर्टी ॲक्ट म्हणतो. मग त्याच्यामध्ये बदल होत 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 हे 56 पर्यंत आलं. 56ला वारसा कायदा, ज्याला हिंदू कोड बिल असं म्हटलं जातं, ज्याला प्रचंड विरोध झाला. नेहरूजींनी ते कायदे संमत करून घेतले, हिंदू सक्सेशन ॲक्ट. त्यामध्ये सुद्धा स्त्रीला मर्यादित स्वरूपातच अधिकार दिले गेले होते. त्यानंतरच्या काळामध्ये 88 मध्ये 86 मध्ये केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, 94 मध्ये महाराष्ट्र या राज्यांनी मुलांबरोबरचे अधिकार देण्यात यावेत अशा प्रकारचे कायदे केलेले आहेत. याच्या मागचं एक सैद्धांतिक भूमिका जी आहे की आपण राज्यघटनेनं आपल्या जेंडरच्या बेसिसवर डिस्क्रिमिनेशन व्हायला नाही पाहिजेत. स्त्री आणि पुरुष यात भेदभाव नसायला पाहिजेत, हे आपण तत्व म्हणून स्वीकारलेलं आहे. आणि मग जर एखाद्या कुटुंबामध्ये मुलाला जर स्थावरमध्ये हिस्सा आहे तर तो मुलीलाही असायला हवा, हा याच्या मागचा खरा हेतू. आता मला असं वाटत नाहीये की आता हा 2005ला कायदा आलेला आहे, आपण आज 2021 मध्ये बसलेलो आहेत. तर एक वकील म्हणून जो माझा अनुभव आहे तो तुमच्याशी मी शेअर करतो की प्रदीपजी, आजही आपली कुटुंब व्यवस्था एवढी चांगली आहे की या खटल्यांचं प्रमाण आम्हाला जसं वाटलं होतं तेवढ्या मोठ्या प्रमाणात नाही आहे. अच्छा. व्हायला लागलेत खटले, आणि खटले अशा ठिकाणी होत आहेत, त्याची मी आपल्याला उदाहरण देतो की ज्या ठिकाणी जमिनी अक्वायर होत आहेत आणि पैसा मिळतोय, संपादन होत आहे. अच्छा. भूसंपादन झालं आणि मोठ्या प्रमाणात भावांना पैसे मिळायला लागले तर बहिणी खटले करतायत आणि हिस्सा मागतायत. त्यामुळे हे जे प्रमाण आहे तर आपल्याला एवढं घाबरून जाण्यासारखं काही नाहीये. अच्छा. स्त्रीला तो अधिकार आहे. पण अजून एक मजेशीर गोष्ट तुम्हाला सांगतो मी, यातली कायद्यातलं ज्याला आपण नुआन्सेस म्हणतो. तर आम्ही वकील लोक असं म्हणतो की डिस्क्रिमिनेशन स्त्रियांच्या विरुद्ध असायला नाही पाहिजेत. तर या कायद्याने झालंय काय की विविध कायदे स्त्रीच्या सशक्तीकरणासाठी, सबलीकरणासाठी केले गेले. त्यातले स्थावर जंगम मालमत्तेमध्ये अधिकार देणारे जे कायदे केले गेले, तर त्याच्यामध्ये आता बघा मजेशीर आहे की आता मुलीला वडिलांच्या संपत्तीमध्ये भावाबरोबर हक्क आहे. बरोबर. तिला पतीच्या संपत्तीमध्ये हिस्सा आहे. म्हणजे पती आणि मुलगा जर वाटणी करून घेत असतील तर तिला समान हिस्सा मिळतो. तिचा मुलगा जर वारला तर तिला मुलाच्या पत्नी आणि मुलाबरोबर तिला समान हिस्सा आहे. म्हणजे अशा पद्धतीनं महिलांना 3 ठिकाणी, पुरुषाला एकच ठिकाणी. म्हणून आम्ही असं म्हणतो की ह्याच्यामुळे, या सगळ्या बदलांमुळे जर रिव्हर्स डिस्क्रिमिनेशन झालंय काय, म्हणजे आता पुरुषांवर अन्याय झालाय काय असं म्हणायची एक वेळ आलेली आहे. अर्थात सामाजिक जी आपली रचना आहे ती अजूनही मला असं वाटतं की फार मोठ्या ज्या प्रमाणामध्ये हे खटले आम्हाला वाटत होते की आता फ्लडिंग होऊन जाईल खटल्यांचं, अच्छा, तसं होत नाहीयेत. 22% महिला खटले करतायत आणि त्यामुळं यातनं काही फारसं समाजावर परिणाम झालाय, नात्यांवर परिणाम झालाय आजही मला असं वाटत नाही. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की आता तसं म्हणलं तर संपत्तीमध्ये हक्क मागण्यासारखी संपत्ती राहिली नाही आहे. बरोबर. की लँड लॉज, टेनन्सी लॉज, विभाजन पिढ्यापिढ्यांची, यामध्ये कायद्यांमधले बदल आणि हा मुलींना जो अधिकार दिलेला आहे त्यासाठी पुरुष मंडळींनी फारशी खळखळ करू नये असं माझं वैयक्तिक मत आहे. की या गोष्टी हे कौटुंबिक विषय असतात
आणि त्यामुळे प्रेमानं समंजसपणानं जर काही गोष्टी केल्या तर असे खटले कोर्टात जात नाहीत. त्यामुळे याच्यामध्ये फार मोठं सामाजिक स्थित्यंतर घडलं आहे आणि मग आपली जी नाती आहेत ती सगळी नाती आता संपुष्टात येतील आणि फार मोठं हे काही कौटुंबिक कलह निर्माण होतील अशी परिस्थिती गेल्या म्हणजे आपल्याकडे तर 1994 पासून हा कायदा आहे, 26-27 वर्ष झाली कायदा आहे. बरोबर. तर त्यामुळे अशी फार मोठ्या संख्येनं होत नाही आहे. त्यामुळं त्यासाठी तो कायदा योग्य आहे अच्छा, या मताचा मी आहे. वा. सर, दुसरं की एकूण आपल्याकडे घटस्फोटाचं जे प्रमाण आहे ते फार वेगानं वाढत आहे असं म्हटलं जातं की याची कारणं तुम्ही एक वकील म्हणून काय बघता? हा निश्चितच चिंतेचा विषय आहे की ठीक आहे, लातूरसारख्या ठिकाणी याचं प्रमाण वाढलेलं जरी असलं तरी ते फारसं चिंताजनक नाही आहे. परंतु पुणे, मुंबई, मेट्रोज अशा ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये डायव्होर्सच्या केसेस निर्माण होत आहेत आणि त्याच्या मागची जी कारणं आहेत ती कारणं खरंच सामाजिक कारणं आपण बघितली पाहिजेत तपासून. 2-3 गोष्टी मला ज्या जाणवतात किंवा मला ज्या वाटतात त्या आपल्याशी मी सांगतो आपल्याला. मुळामध्ये मुलींची संख्या मर्यादित झाली. आपण मुलींच्या शिक्षणामध्ये च्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जागरूकता आली. आई वडिलांनी आणि निश्चितपणे जे करणं आवश्यक होतं मुलींना शिकवलं आणि शिक्षणातनं मुली सक्षम झाल्या. ही आर्थिक सक्षमता जी प्राप्त झाली त्यामुळं एक विचार स्वातंत्र्य, कुठलेही निर्बंध नसावे असं वाटणं असा स्वभाव निर्माण झाला. अर्थात हे दुसऱ्या बाजूनेही तेवढंच आहे. बरोबर. मुलांच्या बाबतीतही तेच आहे की कमी वयामध्ये मुलांना भरपूर पैसे मिळत आहेत. आज मोठे मोठे पॅकेजेस आपण म्हणतो, पर्टिक्युलरली आपण IT सेक्टरमध्ये या घटना खूप मोठ्या प्रमाणात. आणि मग हा इगो क्लॅश आहे, अत्यंत हास्यास्पद आणि क्षुल्लक कारणावरनं. म्हणजे एक अर्थात एक दिल्ली हायकोर्टमधला एक खटला मला आपल्याला आठवतो सांगतोय. एका प्रथितयश मोठा इंडस्ट्रियलिस्ट त्याने एक डायव्होर्स पिटिशन दाखल केलं आणि त्याच्यामध्ये कारण असं सांगितलं त्याने की माझ्या पत्नीनं, मी तिला चहा करायला सांगितलेला असताना मित्रांसमोर माझा चहा करत नाही असं म्हणून अपमान केला. आणि मग ही क्रुएल्टी आहे. अच्छा, बर. ही मानसिक वेदना झालेली आहे मला आणि या ग्राउंडवर मला डायव्होर्स पाहिजे. म्हणजे या लेवलला आपण गेलेलो आहे. तर हे निश्चित म्हणजे एकंदर विवाह संस्था तर याच्यामध्ये समुपदेशन, प्रबोधन हेच करण्यात येणं गरजेचं आहे. मुलींचे ॲस्पिरेशन्स वाढलेले आहेत. समाजामध्ये प्रत्येकाला वर 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 जायचं आहे आणि मग त्यासाठी कुठलीही तडजोड करायला ते तयार आहेत. मग त्यासाठी मॅरेज स्टेकला लावणं किंवा लग्न मोडणं, डायव्होर्स घेणं या गोष्टी खूप मोठ्या प्रमाणात चालू आहेत. पण याला उत्तर कायद्यामध्ये नाही आहे. याला उत्तर हे सामाजिक प्रबोधन आणि समुपदेशनामध्ये आहे की तुम्ही मुलींचं आणि मुलांचं कुटुंब न्यूक्लिअर झाली, मुला मुलींना आता आपण स्वतः आपण बघतोय की आपण सगळे आजोबा झालेले आहेत, नातवंड आहेत. म्हणजे नाही हा शब्द आपण मुलांना म्हणत नाही किंवा त्यांना ते ऐकायला की नाही हे मिळणार नाही, हे असं करता येणार नाही, हे असं वागता येणार नाही. ह्याला हे जे अपब्रिंगिंग आपण म्हणतो या परिस्थितीच आज नाही. प्रत्येक प्रकारचा हट्ट हा पुरवला जातो आणि त्यातून जो स्वभाव बनतो त्या स्वभावामधून या अनेक गोष्टी घडत आहेत. तर त्यामुळं तिथं आपण लक्ष केंद्रित करणं आवश्यक आहे.
तिथून आपल्याला हे कमी करता येईल. म्हणजे कुटुंब संस्था आणि विवाह संस्था ज्या हिंदू आपल्या संस्कृतीचा एक फार मोठा गाभा आहे, महत्त्वाचा अंग आहे. तर हे जर टिकवायचं असेल तर आपल्याला निश्चितपणानं सामाजिक बदल किंवा सामाजिक चळवळ या बाबतीमध्ये निर्माण केली गेली पाहिजेत. कायद्यामध्ये जे अधिकार आहेत पती पत्नीचे, ते अधिकार अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकजण स्वतंत्र आहे, ते करू शकतात. परंतु अशा प्रकारचे खटल्यांची वाढ, याचे परिणाम सामाजिक परिणाम आहेत. पण ते मुलांवर होणार आहेत. कस्टडीचे खटले वाढतात. लहान मुलं म्हणजे सिंगल मदर असा एक कन्सेप्ट आलेला आहे की कोणी लग्नच नाही करायचे, होय, चाइल्ड अडॉप्ट करायचं. म्हणजे असे अनेक प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. तर या गोष्टी घडत असताना हा जो सामाजिक स्थित्यंतर किंवा बदल घडलेला आहे, तर याला कुठल्या दिशेनं आपल्याला घेऊन जायचं आहे त्याच्यावर या जे समाजशास्त्रज्ञ आहेत किंवा जे आपले नेते मंडळी आहेत किंवा ज्यांना हे करायचं, त्यांनी याच्यावर चिंतन संशोधन करणं गरजेचं आहे. त्यांनी याच्यामध्ये काम करणं गरजेचं आहे. अर्थात याच्यामध्ये सगळ्यांचाच अंतर्भाव असला पाहिजे आणि प्रत्येकानं हा विचार केला पाहिजे की आपण आपल्या घरांमध्ये आपलं संगोपन करत असताना, आपल्या मुलामुलींचं संगोपन करत असताना आपण नेमकेपणाने त्यांना काय शिकवतोय, की पुढे जाऊन ही व्यवस्था टिकणार आहे का नाही, की आपण वेस्टर्नाइज्ड होणार आहोत. बरोबर. म्हणजे वेस्टर्नायझेशन म्हणजे जे काही गोष्टी तिकडं केल्या जातात त्या गोष्टी जर फार उत्तम आहेत असं समजून करायचं असेल तर आपण काय काय त्यांचं अनुकरण करायचं, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. म्हणजे आपली संस्कृती, एकंदर समाज जीवन, हजारो वर्षाची परंपरा, या जर गोष्टी आपल्याला वाचवायच्या असतील, टिकवायच्या असतील तर त्यासाठी अनेक स्तरांवर याच्यात काम करणं गरजेचं आहे. बघा, आपल्याकडे म्हणजे महिलांचे अत्याचार असतील, म्हणजे बलात्कार आहेत, खून आहेत, त्यानंतर एकूण गुंडगिरीचं प्रमाण आहे, दरोडे आहेत, अशा ज्या गैरव्यवहार आहेत, भ्रष्टाचार आहेत, ह्याचे खटले दिवसेंदिवस ह्या घटना वाढत आहेत. या संबंधामध्ये कायद्यामध्ये त्रुटी आहे का कायद्याची अंमलबजावणी होत नाही, आपल्याला काय होतंय अशी भीतीच लोकांना वाटत नाही, त्यामुळे हे वाढत आहे. आपल्याला काय वाटतं? खरं म्हणजे प्रदीपजी, हे खटले वाढतायत किंवा आता अचानक वाढले हे म्हणणं थोडंसं चुकीचं ठरेल. नेमकेपणानं काय झालेलं आहे की अशा प्रकारच्या घटना पूर्वी घडत होत्या. माध्यमामध्ये जास्त येत आहे. माध्यमामधनं या गोष्टी जास्त प्रभावीपणे पुढे येतात आणि म्हणून आणि अशात त्याच्यामध्ये गैर काही नाही आहे. या गोष्टी तर समाजामध्ये यायला पाहिजेत, त्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे, त्याची ते प्रश्न आहेत, त्याची उत्तरं शोधली गेली पाहिजेत, ही वस्तुस्थिती आहे. आता आपण फौजदारी एकंदर गुन्हे आणि फौजदारी न्यायव्यवस्था, ज्याला आपण क्रिमिनल जस्टिस डिलिव्हरी सिस्टीम म्हणतो, याच्याबद्दलचा आपण हा प्रश्न विचारलेला आहे. याच्यामध्ये निश्चितपणानं बऱ्याचशा त्रुटी आहेत. सगळ्यात मोठी त्रुटी आपल्याला मी सांगू का? ती त्रुटी अशी आहे की आपल्याकडं इन्व्हेस्टिगेशन आणि प्रॉसिक्युशन याचं कम्प्लीट सेपरेशन आहे. अच्छा. जे पोलीस स्वतंत्ररित्या तपास करतात, मी स्वतंत्ररित्या या अर्थाला म्हणतो की प्रॉसिक्युशन कोर्टामध्ये खटला चालवणारी जी व्यवस्था आहे त्याला आम्ही प्रॉसिक्युशन म्हणतो, ती भिन्न आहे. ती भिन्न आहे. आणि त्यामध्ये ज्या पद्धतीनं पुरावा गोळा केला गेला पाहिजे, ज्या पद्धतीनं तपास झाला पाहिजे, तो होत नाही. म्हणजे दोन्हीचा समन्वय नाही. समन्वय नाही आहे. तर हा समन्वय, आता आपण अमेरिकेत जर गेलो तर अमेरिकेतली जी व्यवस्था आहे तर तिथं इन्व्हेस्टिगेशनमध्ये ही डिस्ट्रिक्ट अटॉर्नी नावाची एक त्याच्याकडे पोस्ट आहे, तशी आपल्याकडं जिल्हा सरकारी वकील एक अशी पोस्ट आहे. बरोबर. तर पहिल्या FIR रजिस्टर झाल्यापासून, गुन्हा नोंद झाल्यापासून ते त्याच्या निरीक्षणाखाली आणि निर्देशाखाली ज्याला उद्या कोर्टामध्ये खटला उभा करायचा आहे, बरोबर, आणि ती बाजू मांडायची आहे, त्याच्या निर्देशाप्रमाणे ते इन्व्हेस्टिगेशन केलं जातं. आणि मग त्यामुळं त्या समन्वयामुळं चांगला उत्कृष्ट पद्धतीचा पुरावा येतो. शेवटी आपण कोर्टातून आरोपी सुटतात, याच्यामध्ये मी आपल्याला अगदी प्रामाणिकपणे सांगतो, याच्यामध्ये कोर्टाचा दोष काही दोष नाही. बरोबर. त्यांच्यासमोर जो पुरावा येतो त्या पुरावा, आता पुरावा कसा गोळा केला जातो, पोलीस यंत्रणेतले दोष काय आहेत, तिथं काय चालतं, हे अत्यंत सार्वत्रिक आहे, त्याच्यावर भाष्य करणं काही आवश्यक नाही. बरोबर. पण हा जर समन्वय निर्माण केला गेला तर एक चांगल्या पद्धतीनं पुरावाही संकलित केला जाऊ शकतो, त्याची मांडणी चांगली गेली जाऊ शकते, आणि मग शिक्षांचं प्रमाण जे 2, 5, 10% आतभार आहे
सध्या जे 100 खटले जर कोर्टामध्ये गेले तर एक 5-7% शिक्षा होतात, 10% शिक्षा होतात, 90% आरोपी सुटतात. ही वस्तुस्थिती आहे. तर जास्तीत जास्त संख्येनं जेव्हा आपल्यासमोर ते निकाल लागतील आणि आरोपींना शासन होईल, त्यावेळेस मग कायद्याची जी डिटरंट पनिशमेंट आपण म्हणतो की त्याची जी भीती आहे ती भीती निर्माण होऊन मग या गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसू शकेल. हा यातला एक भाग. दुसरा भाग आहे तो विलंबाचा. मी जसं मगाशी म्हणालो की न्यायालयीन प्रक्रियेमध्ये हे खटले चालण्यामध्ये विलंब होतोय आणि मग ते विलंब होत असताना मग त्या खटल्यातले साक्षीदार फोडणं, त्यांना प्रलोभनं दाखवणं आणि मग ती प्रॉसिक्युशनची केस वीक करणं, हा एक माल प्रॅक्टिसचा जरी भाग असला तरी तो एक भाग आहे. तर खटले अनेक वर्ष चालल्यानंतर त्याची तीव्रता किंवा त्याची दाहकता राहत नाही. हा दुसरा भाग आहे. एक तिसरा फार मजेशीर आणि महत्त्वाचा भाग आहे की याला एक आर्थिक बाजू आहे, फार मोठी बाजू आहे. मग आता यातल्या अनेक केसेस या आपण जसं म्हणालात तशा गरीब कुटुंबातल्या स्त्रिया, मुली यांच्या बाबतीत होत असतात. म्हणजे प्रमाण मी इतर मुलींच्या बाबतीत होत आहेत असं म्हणणार नाही, परंतु प्रमाण जर आपण बघितलं तर हे निम्न स्तरावर जे लोक आहेत त्यांच्या बाबतीत होतं. एक अत्यंत फार उदास करणारी आपल्याला मी एक घटना सांगतो की मी कोर्टात बसलेलो होतो. एक केस चालू होती, 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मुलीला जावई, सासू, सासरे, नणंद यांनी जाळून मारलीची केस होती. हुंडाबळीची केस ज्याला आपण म्हणतो. आणि जेव्हा 4-5 वर्षांनंतर तो खटला कोर्टामध्ये उभा टाकला तेव्हा तिच्या आईवडिलांनी कोर्टामध्ये जी सुरुवातीला पोलिसांसमोर साक्ष दिली होती की असं असं सगळं जावयाने वगैरे केलेलं आहे, ते कोर्टामध्ये येऊन फिरले. आणि त्यांनी असं सांगितलं की नाही आमची मुलगी तापट होती, रागीट होती, तिनंच पेटवून घेतलं, जावई माझा खूप चांगला आहे. आणि त्या केसमध्ये ते सगळे आरोपी सुटले. तर अशा खटल्यांमध्ये काय होत असतं की मग मध्यस्थ नातेवाईक मध्ये पडतात आणि तुला अजून 4 मुली आहेत, लग्न करायचे, त्याला जेलमध्ये टाकून त्याला शिक्षा करून तुला काय मिळणार आहे, घे 10 लाख रुपये, घे 5 लाख रुपये, अशा पद्धतीची प्रलोभनं देऊन मग हे खटले आपल्याला अशा पद्धतीनं ते चालवले जातात. तर हा आर्थिक तो गरीब माणूस असतो, शेवटी या न्याय प्रक्रियेतून जात असताना हे प्रलोभन तो टाळू शकत नाही, पैसे घेतो, कोर्टामध्ये उलटी साक्ष देतो आणि मग न्याय होत नाही. म्हणून या व्यवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला हे करणं गरजेचं आहे. तर बघा, असं म्हटलं जातं की आपल्याकडे चर्चा, घराणेशाहीची चर्चा ही सगळ्या क्षेत्रात, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये घराणेशाही असं म्हटलं जातं. आणि न्यायालयीन क्षेत्रामध्ये देखील, म्हणजे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय, इथे घराणेशाही आहे असा आरोप केला जातो. यात काय तथ्यांश आहे? आता काही बाबतीमध्ये असं दिसून येत आहे की नियुक्त्या अशा प्रकारे झालेल्या आहेत. अच्छा. म्हणजे निवृत्त न्यायाधीशांची मुलं, मुली किंवा ज्येष्ठ विधिज्ञांच्या मुलं, मुली यांची नियुक्ती, अर्थात तो एक फार मोठा विषय आहे की न्यायाधीशांच्या हे आपल्याला अगदी त्याचं आपलं जर कंपार्टमेंटलायझेशन करायचं झालं तर हे घडतं फक्त उच्च आणि सर्वोच्च न्यायालयात. डिस्ट्रिक्ट ज्युडिशरी किंवा तालुका न्यायालयामध्ये अशा प्रकारचं आपल्याला दृश्य दिसून येत नाही, जिथं कुठली घराणेशाही आहे किंवा अशा पद्धतीच्या नियुक्त्या. कारण तिथे एक परीक्षा आहे, इंटरव्ह्यूज आहेत, एक सगळं. पण ज्या नियुक्त्या या कॉलेजियम सिस्टीम जी आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जे सिनियर मोस्ट जजेस आहेत ज्याला आपण कॉलेजियम, त्यांनी या नियुक्त्या करायच्या आहेत. तो अधिकार त्यांचा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटनी कायदा केला, नॅशनल ज्युडिशियल अपॉइंटमेंट्स कमिशन, NJC आपण ज्याला म्हणतो, ते स्थापन केलं. तो कायदा सुप्रीम कोर्टात गेला आणि सुप्रीम कोर्टाने त्याला अवैध ठरवलं आणि ते अधिकार त्यांच्याकडेच ठेवले. तर निश्चितपणानं काही बाबतीमध्ये असं म्हणता येईल. पण मी परत असं म्हणेन की घराणेशाही जरी असली तर तो गुणवत्ता जर असेल, कारण प्रत्येक जणाला परत
एक संधी प्राप्त होईल, घराणेशाहीच्या माध्यमातून संधी प्राप्त होईल. बरोबर. पण नंतरच्या काळामध्ये त्या व्यक्तीला नियुक्ती झाल्यानंतर चांगल्या पद्धतीनं कामकाज करायचं लागतं, उत्तम प्रकारचं दर्जेदार काम करावंच लागतं. त्यामुळे हा एक डिबेटेबल प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे ज्याला आपण कॉन्ट्रोवर्सियल असं म्हणू, डिबेटेबल म्हणू, हे व्हायला पाहिजेत का तर व्हायला नाही पाहिजेत. म्हणजे केवळ फेस व्हॅल्यूवर घराण्यातला आहे किंवा कुठल्या तरी एखाद्या परंपरेतला आहे अशी नियुक्ती न होता अनेक गुणवत्ताधारक राहून जातात, मागे पडतात. अर्थात हे प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे. आणि त्यातनं म्हणून मी मगाशी म्हणालो की सार्वत्रिक ऱ्हास, मूल्यांचा ऱ्हास किंवा जी पोत घसरली आपण म्हणतो, होय. ते जे झालेले त्याचे परिणाम न्यायसंस्थेमध्ये सुद्धा झालेले आहेत. समाजाचं प्रतिबिंब आहे. समाजात जे काही घडतंय तेही या संस्थेत घडतंय. अर्थात अजूनही मी असं म्हणेन की या संस्थेनं अजूनही नागरिकांचा विश्वास गमावलेला नाही. आणि मी जसं मगाशी म्हणालो त्याची कारण आहेत की ओपन सिस्टीम आहे, होय. खुली व्यवस्था आहे. कुणी जाऊन कोर्टात खटला ऐकू शकतं, कुणी जाऊन नेवाडे बघू शकतं. त्याची स्क्रुटिनी होती, 4-4, 5-5 लेवलला त्याची स्क्रुटिनी केली जाते. तर त्यामुळे एकट्या कुठल्या न्यायाधीशाचा न्याय असा नाही येतो. बरोबर. आणि ह्या व्यवस्थेमुळं या न्यायव्यवस्था आजही टिकून आहे. आणि या न्यायव्यवस्था असल्यामुळं नागरिकांचे हक्क अबाधित आहेत, पर्यायानं लोकशाही व्यवस्था अबाधित आहे. आणि आपल्याला असं म्हणता येईल की जगामध्ये लोकशाही ही जी राज्यव्यवस्था आहे किंवा गव्हर्निंग व्यवस्था आहे ही उत्तम आहे का हो? तर निश्चितपणाने ती उत्तम नाही आहे. कारण जगानं साम्यवाद, समाजवाद हे सगळे मॉडेल्स पाहिलेत. पण आज आपल्याला माहीत असलेली सगळ्यात चांगली व्यवस्था ही आहे. त्रुटी आहेत, बरोबर, चुका आहेत, या दुरुस्त करण्याची निरंतर प्रक्रिया चालू आहे. पण तरीही आपण असं निश्चितपणानं म्हणू शकतो की लोकशाही ही आज उपलब्ध असलेल्यापैकी सर्वात चांगली व्यवस्था आहे. तसंच मी न्यायसंस्थेच्या बाबतीत म्हणेन की जी न्यायसंस्था आज उपलब्ध आहे ती सगळ्यात उत्तम आहे. याच्यापेक्षा वेगळं मॉडेल आपल्यापाशी नाही आहे. बरोबर. की आपण रिव्होल्युशनरी किंवा असं क्रांतिकारी काही करू शकू, या व्यवस्थेत ते नाही, त्या व्यवस्थेत ते नाही आहे. तर या व्यवस्थेमधले बदल आहेत, चेक्स आहेत, बॅलन्सेस आहेत, वरचेवर त्याच्यामध्ये रिफॉर्म्स करणं आहे, सुधारणा करणं आहे. आणि ही सगळी चर्चा ही विस्तृत स्वरूपामध्ये, मी जे मगाशी विधी शिक्षणाचा विषय म्हणालो की हा खरं तर ज्या पद्धतीनं डॉक्टर किंवा मेडिकल सायन्स हे सर्वस्पर्शी आहे तसं कायद्याचं क्षेत्र सुद्धा सर्वस्पर्शी आहे. आपण आयुष्यामध्ये प्रत्येकाला या क्षेत्राचा कधी ना कधी अनुभव घ्यावा लागतो, कधी ना कधी त्याची गरज भासते. आणि म्हणून याची चर्चा की न्यायसंस्था काय आहे, जजेस काय आहेत, वकील काय आहेत, कामकाज काय चालतंय, याच्यामध्ये त्रुटी कुठे आहेत, चुका कुठे आहेत, भ्रष्टाचार कुठे आहे, गैरव्यवहार कुठे आहे, याची चर्चा समाजामध्ये जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात जर झाली तर निश्चितपणे आपण या लवकरात लवकर त्या सुधारणा त्याला वेग येईल. आणि मग त्या सुधारणा जर घडल्या तर अजून सक्षम न्यायव्यवस्था, लवकर न्याय, स्वस्त न्याय अशा पद्धतीने आपण देऊ शकू. आत्ता अगदी ब्रीफमध्ये सांगायचं म्हटलं तर आत्ताच्या एकूण न्यायालयीन व्यवस्थेसमोरची महत्त्वाची आव्हानं काय आहेत असं आपल्याला वाटतं? नेमकेपणानं जी 2-3 आव्हानं आहेत ती आव्हानं आहेत ही खटल्यांची संख्या ही सगळ्यात मोठं आव्हान आहे. की खटल्यांची संख्या आहे प्रचंड स्वरूपात आहे. जसं मी मगाशी म्हणालो जज पॉप्युलेशन रेशो, जजेसची संख्या कमी आहे. इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं आवश्यक आहे तेवढं आजही मिळत नाही आहे. फंडिंग जेवढं आवश्यक आहे तेवढं आजही मिळत नाही आहे. आणि सगळ्यात परत मी मगाशी जसं आपल्याला म्हणालो की याच्यामधल्या टेक्नॉलॉजीचा वापर जोपर्यंत वाढणार नाही, बरोबर, ही आव्हानं निश्चितपणानं न्यायसंस्थेसमोर आजही आहेत. दुसरा प्रश्न माझ्या मनामध्ये असा आला की एकूण व्यवस्थेमध्ये एखादा वकील काय करतो की आपलं वाचन अमुक पेशाशी निगडीत वाचत असतो, पण तुम्ही पेशा व्यतिरिक्त रोज काहीतरी वेगळं वाचता, ह्याचं काय कारण आहे हो? प्रदीपजी खरं सांगू का की कायद्याची पुस्तकं आम्हाला वाचावीच लागतात. वकिली ही निरंतर चालणारी लर्निंग प्रोसेस आहे की
कधीतरी शिकलो आणि त्या भांडवलावर मी आयुष्यभर काम करत राहीन असं या क्षेत्रात होत नाही. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये काम करत असताना आपल्याला 2-3 गोष्टी की सतत शिकणं आणि मग कायद्याची पुस्तकं वाचत असताना त्यातलं ज्ञान म्हणजे जी आपली जी जिज्ञासा आहे, ज्ञानाबद्दलचं कुतूहल आहे. त्रास झाला. तर मला असं वाटतंय की ज्ञानाबद्दलची जिज्ञासा, कुतूहल हे प्रत्येक व्यक्तीला असणं गरजेचं आहे. मग मी केवळ वकील आहे, मी कायद्याची पुस्तकं वाचतो, मग मला इतर वाचायची गरज नाही. माझा अनुभव मी आपल्याला सांगतो की अतिरिक्त वाचन, मग ते इतिहासाचं असो, मला सायन्स फिक्शन, इतिहास, इकॉनॉमिक्स याच्यावरची पुस्तकं वाचायची आवड आहे. यातनं जे आपण संपादन करतो किंवा जे ज्ञान मिळतं ते निश्चितप्रमाणे मी नव्या वकिलांसाठी हे सांगतोय, हे वकिली क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं आहे आणि त्याचा निश्चितपणानं आपल्याला फायदाच होतो. तर ही पुस्तकं आपण वाचत असताना नवीन नवीन प्रकारची पुस्तकं वाचणं, नवीन नवीन विषय जाणून घेणं, ही वृत्ती जर वकिलांनी ठेवली, कारण त्याचं कारण असं आहे की वकिलीमध्ये सुद्धा बघा, आता साधारणतः एखाद्या क्रिमिनल वकिलाला प्रॅक्टिस चांगली करायची आहे तर त्याला ॲनाटॉमीची माहिती असली पाहिजेत, त्याला टॉक्सिकॉलॉजीची माहिती असली पाहिजेत. म्हणजे ही वैद्यकीय ज्ञानाची शिक्षण पुस्तकं आहेत, त्याचं वाचन त्यांनी केलं पाहिजे. की एखादी ॲटॉप्सी किंवा पोस्टमॉर्टमची एखाद्या डॉक्टरला क्रॉस करायचा आहे तर त्याला जे प्रश्न विचारायचे, तर या जो वकील ती केस लढवतोय त्याला जर स्वतःला त्याबद्दलचं चांगलं ज्ञान असलं, अर्थात डॉक्टर एवढं असणं शक्य नाही, परंतु जी आवश्यक ज्ञान आहे, बऱ्याच वेळेस हस्ताक्षर तज्ज्ञाचे रिपोर्ट्स येतात. अनेक ठिकाणी अनेक खटल्यांमध्ये आम्ही त्याला एक्सपर्ट एव्हिडन्स असं म्हणतो. अनेक प्रकारचे आता मोजणीदार आहेत, होय, एक्सपर्ट एव्हिडन्स आहे, डॉक्टर आहे, एक्सपर्ट एव्हिडन्स आहे, इंजिनियर्सचे रिपोर्ट्स येतात, एक्सपर्ट एव्हिडन्स आहे. आता हा आलेला पुरावा हा योग्य आहे का, तो आपल्या पक्षकाराच्या हिताचा आहे का, त्यासाठी वकिलाचा अभ्यास पाहिजे. तो वकिलाचा स्वतःचा जर अभ्यास असला खरंय, तर हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यामुळं मग तुमच्या जाणीवा प्रगल्भ करणं समाजाबद्दलच्या, एकंदर सद्यस्थितीबद्दलच्या, काय चाललंय हे जर आपल्याला जर माहीत असलं तर त्याचा निश्चित आपल्या व्यावसायिक दृष्टीने उपयोग होतो. आणि व्यक्ती म्हणून परवाच रामण्णासाहेब चीफ जस्टिस असं म्हणाले की आपलं शिक्षण जे आहे हे शिकवतायत, त्यातनं कॅरेक्टर बिल्डिंग होत नाही, व्यक्तिमत्व विकास होत नाही आहे. तर मी असं थोडक्यात एका वाक्यात सांगायचं की व्यक्तिमत्व विकासासाठी आपण अतिरिक्त वाचन केलं पाहिजे. जाता जाता 1-2 गोष्टींचा आपल्याला फक्त, आता हा विषय आपण त्या विषयाशी निगडीत बोलतोय म्हणून, कायद्याच्या बाबतीत आपण जे मगाशी आपण बोलत होतो की कायद्यामध्ये त्रुटी काय काय आहेत. तर यावर्षी 2021 मध्ये आपले एक निवृत्त सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश आहेत रवींद्रन साहेब, त्यांनी एक 500 पानाचं पुस्तक लिहिलं आहे. बरं, हे पुस्तक मी असं नाही म्हणणार की फक्त वकिलांनीच वाचलं पाहिजे, आता तो वकिलांनी वाचणं तर अत्यावश्यक आहे. त्याचं ॲनॉमलीज इन लॉ अँड जस्टिस, म्हणजे कायदे आणि न्यायातल्या त्रुटी, वा, याच्यावर 500 पानांचं पुस्तक त्याने लिहिलेलं आहे. 6 महिन्यापूर्वी ते प्रसिद्ध झालं आहे. सुदैवानं मी ते मागवलं, वाचलं, आणि ते पुस्तक जर आपण वाचलं तर त्यातनं खूप मोठी माहिती या संस्थेबद्दल आपल्याला मिळू शकते. नेमकेपणानं काय चालले, काय कायद्यात कुठं बदल, मी त्यांनी एक छोटी छोटी उदाहरण दिले की अजूनही काही छोट्या गुन्ह्यांसाठी जे दंड आकारले जातात हे ब्रिटिशकालीन दंड आहेत. 100 रुपये, 50 रुपये, 25 रुपये असे दंड आहेत. त्याची भीती कशी वाटणार आहे. खरं आहे. म्हणजे आता आपल्याला परवा म्हणजे माहिती असेल की आपले गडकरी साहेब, होय, त्यांनी या
ट्रॅफिकच्या नियमांचं उल्लंघन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात दंड वाढवले. मोठी रक्कम आहे ती. मोठी रक्कम होय. आहे, पण दबाव असा आहे की ते परत घ्यायला लागलं. होय. म्हणून काल सुसंगत हे बदल कायद्यात केले गेले पाहिजे. तर ते एक पुस्तक आहे. एक शेवटचा मुद्दा यात अजून सांगतो की विलंबाचं एक महत्वाचं कारण जे आहे ते कारण याचाही गांभीर्यानं विचार व्हायची गरज आहे की आपण जर एकंदर भारताच्या सर्वोच्च न्यायालयापासून तालुका कोर्टापर्यंत प्रलंबित असलेल्या खटल्यांचं जर आपण एक विश्लेषण केलं तर यातला सगळ्यात मोठा पक्षकार कोण आहे? यातला सगळ्यात मोठा पक्षकार हा स्टेट आहे. होय, सरकार आहे. ती यंत्रणा नीट नाही, सरकार ती यंत्रणा नीट नाही. आता हे जर सरकारी यंत्रणेनं आपलं काम चोख बरोबर कायदेशीररित्या कायद्याप्रमाणे म्हणजे लेटर आणि स्पिरिट याप्रमाणे जर राबवलं तर सरकार विरुद्धचे किंवा सरकारकडनं होणारे हे खटले निघून गेले तर न्यायसंस्थेवरच 50 ते 60% ओझं कमी होणार आहे. वा. हा तिकडचा फेल्युअर आहे. त्यामुळे संख्या वाढते. म्हणजे विलंबाची जी अनेक कारणं आहेत तर असा तो विषय आहे. जसं तुम्हाला वाचनाची आवड आहे तसं तुम्हाला अगदी लहानपणापासूनच शेतीची आवड आहे आणि गेल्या काही वर्षापासून तुम्ही तुमच्या स्वतःच्या शेतीत अनेक प्रयोग केलेत. तर त्याच्याबद्दल थोडं सांगा ना आम्हाला. शेती म्हणजे खरंच शेतीची मला लहानपणापासून आवड आहे. पारंपरिक शेती होती. आजोबा त्या पिढीपर्यंत शेती हाच आमचा व्यवसाय होता. वडील वकील झाले, न्यायाधीश झाले, आम्ही या क्षेत्रात आलो. परंतु लहानपणी आजोबा एक अगदी फार निग्रहीपणे सांगते उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हे जे बिंबलेलं आहे. आणि मग शेताकडे जाणे, शेतामध्ये रमणं, तिथलं जे नवनिर्माण आहे, नवसृजन आहे, म्हणजे सृजनतेचा आनंद फक्त शेतीमध्ये मिळतो. मी प्रदीपजी आपल्याला म्हणजे फार या शेती या व्यवसायामध्ये पैसा फार मिळतो असं म्हणणाऱ्यापैकी नाही. सगळ्यांनाच माहिती शेतीत काय मिळतं. परंतु आपण शेतीकडं आवडीनं पाहिलं, शेतीमध्ये प्रयोगशीलता ठेवली, प्रयोग करत गेलो तर निश्चितपणानं आपण काही काही नवीन गोष्टी करू शकतो. म्हणून गेली अनेक वर्ष म्हणजे 1984 साली मी डाळिंबाची लागवड केली होती. अरे वा. अयशस्वी ठरलो पण केली. मी अनेक प्रकारची भाजीपाल्या 10 वर्ष मी कलिंगडाचं क्रॉप घेत होतो. उत्तम प्रमाणे म्हणजे ऊसाचं उत्पादन म्हणजे 68 टन पर एकर इथपर्यंत मी घेतलेलं आहे. तर ही शेतीतली आवड हा एक म्हणजे अगदी अविभाज्य अंग आहे आणि ते चालत राहणार आहे. निश्चितप्रमाणे ज्याला याच्यामध्ये गती आहे किंवा त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी निश्चित शेती करावी. शेतीमध्ये फायदा तोटा बघू नये असं म्हणणारे पैकी मी आहे. आणि प्रयोग करत राहणे. नवीन नवीन तंत्रज्ञान येत आहे, नवीन नवीन वाणं येत आहेत. पेरू वगैरे पण काही लावले? हा, आता एक 4-5 वर्षापूर्वी एक पेरूंची रायपूर मधून एक व्हरायटी आणलेली, एक 1400 झाडं आम्ही लावलेली आहेत शेतीवर. त्याची 2 वर्षांपासून उत्पादन चालू आहे. अर्थात या करोनाच्या काळामुळे त्याचं ज्याला आपण सप्लाय चेन एस्टॅब्लिश करणं किंवा यातनं जास्त फायदा मिळवणं हे अशक्य झालेलं आहे. पण भविष्यामध्ये त्यातनं उत्पादनही चांगलं होईल, पैसे मिळतील अशी अपेक्षा आहे. दुधाच्या धंद्यामध्ये वगैरे काही करताय वाटतं ना? त्याच्यामध्ये एक डेअरी आपण काढलेली आहे 3-4 वर्षापूर्वी. तो तसाच एक प्रयोग. अच्छा. म्हणजे यातलं आर्थिक गणित फारसं काही जमलेलं आहे असं मी म्हणणार नाही, परंतु एक प्रयोग करायचा. आणि हे सगळं करत असताना एक उद्दिष्ट प्रामुख्यानं डोळ्यासमोर ठेवलं प्रदीपजी. ते असं आहे की ठीक आहे, नुकसान होईल किंवा बरोबरी होईल किंवा फायदा होईल, जे काय होईल ते होईल. या सगळ्या आपल्या उपद्व्यापातनं किंवा या उपक्रमातनं आपण काही रोजगार निर्मिती करू शकतो का? अच्छा. हा एक फार प्रमुख हेतू माझ्या डोक्यामध्ये असतो. म्हणजे वकिली व्यतिरिक्त जे काही बाकीचे व्यवसाय मी करतो किंवा शेतीमध्ये हे सगळं करतो त्याचं प्रमुख कारण असं आहे की आपण काही लोकांना रोजगार निर्माण करून देऊ शकतो का? तर आता डेअरी, शेती 10-15 लोक तिथं कामाला आहेत. ती कुटुंब तिथं रोजगार त्यांना मिळतोय.
तर अशा पद्धतीनं जर विचार केला गेला तर निश्चितच आपण प्रयोगशील शेती, तर शेतीचे 2 भाग आहेत. एक रोजगार निर्मिती होते, तुम्हाला नवनिर्मितीचा सृजनाचा आनंद मिळतो, आणि अर्थकारणाने जर आपण जमवलं तर ते निश्चितपणाने आपण जमवू शकतो. याबरोबर हे सगळं करत असताना तुम्ही सामाजिक कामातल्या योगदानासाठी देखील वेळ काढता, तो कसं काय जमतो होय? खरं सांगू का, वेळ भरपूर असतो. अच्छा. वेळ नाही हे मला पटत नाही. हे लंगडी सबब आहे न हे करणे. सबब आहे, ही सबब आहे. वेळ प्रत्येकाला असतो, ती इच्छाशक्ती असली पाहिजेत की आपण हे सगळं करत असताना मग सामाजिक दायित्व काय आहे, समाजासाठी काय करणं योग्य आहे. म्हणजे अनेक जण आपल्याकडे येत असतात, जात असतात. जे इष्ट आहे ते अगदी स्पष्टपणे बोलणं आणि त्या ठिकाणी जाऊन आपण स्वतः ज्याला आपण सर्व प्रकारे त्याच्यामध्ये समाविष्ट होऊन काम करत राहणं, त्यातला एक वेगळा आनंद आहे. आणि त्यासाठी सामाजिक कामामध्ये प्रत्येकानं आपलं योगदान दिलं पाहिजेत. म्हणजे केवळ बोटचेपेपणा करणं की समाजात काय होतंय आणि असं होतंय त्याच्याबद्दलच्या तक्रारी करत बसण्यापेक्षा तिथं जाऊन जर आपल्याला काही बदल घडवता येत असेल, म्हणजे जसं महात्मा गांधींनी म्हणलेलं आहे की बदल आवश्यक असेल तर तो तुमच्यापासून सुरुवात करा. बी द चेंज, असं जे म्हटलेलं आहे. तर महात्मा गांधींनी जे म्हटलेलं ते सत्य आहे. तर तुम्हाला चेंज हवा असेल तर त्याच्यासाठी स्वतःचा त्याच्यामध्ये सहभाग हवा. आणि म्हणून सामाजिक कामं जे आता आपल्याला ज्ञात आहेत, विवेकानंद संस्कार संस्थेच्या माध्यमातून, काही ट्रस्ट आहेत त्या माध्यमातून, ही जशी यथाशक्ती, मी असं म्हणणार नाही की मी सामाजिक काम केलं असा माझा दावाही नाही, जे काही थोडं बहुत शक्य झालं ते या सगळ्या व्यवस्थांमध्ये ते करण्याचा प्रयत्न आहे. याच्या पुढच्या काळामध्ये ते जास्त प्रमाणात करायची इच्छा आहे आणि त्यासाठी सगळ्यांचं सहकार्य अपेक्षित आहे. नमस्कार पांडे साहेब, आपण वेळ दिलात, धन्यवाद. मनपूर्वक आभार. धन्यवाद.